नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौ अनिता मोहन वानखंडे, शमा ऐनुद्दीन मुजावर, सिद्धाराम दळवाई, विनायक यादव यांची एकत्रित प्रचार फेरी आज मिरज येथील भारतनगर येथे काढण्यात आली। या प्रचार फेरीत सौ अनिता वानखंडे बोलताना म्हणाले की मी गेल्या वेळेला दुसऱ्या प्रभागातून निवडून आले होते, परंतु आज हा प्रभाग आम्ही जो निवडला आहे यामध्ये बऱ्याच सुविधांची वानवा आहे। आता तुम्ही आम्ही या भागातील सुविधांसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून या विभागाचा कायापालट करू अशी ग्वाही त्यांनी दिली। लोकसंदेश न्यूजसाठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट। नमस्कार, मी अनिता मोहन वानखंडे। मी आता या वार्ड क्रमांक 2मध्ये निवडणुकीसाठी उभी आहे। तर आमच्या पॅनलमध्ये 4 उमेदवार आहेत। विनायक दादा यादव, सिद्धराम दळवाई साहेब, परत मुजावर भाभी, मी स्वतः आम्ही चौघजण वार्ड क्रमांक 2मध्ये निवडणुकीसाठी उभे आहोत। तरी आम्हाला इथल्या सर्व मायबाप जनतेला कळकळून विनंती आहे की आम्हाला काम करण्याची संधी द्या। ह्या भागामध्ये आम्ही नवीन असलो तरी माझा कामाचा अनुभव आहे। मी 3 नंबर वार्डामध्ये नगरसेविका म्हणून होते। 3 नंबर वार्डामध्ये माझे विकास कामे भरपूर झालेली आहेत। कुठलेही काम आता माझ्या 3 नंबर वार्डामध्ये शिल्लक राहिलेलं नाही। तर आता मी 2 नंबर वार्डाचा आम्ही विकास करण्यासाठी आम्ही चौघांचं पॅनल आहे। तरी आम्हाला इथल्या जनतेने आमच्यावर भरभरून आत्तापर्यंत आता हा प्रचार आमचा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि इथल्या जनतेने आमच्यावर खूप विश्वास टाकलेला आहे आणि आम्हाला भरपूर रिस्पॉन्स मिळतोय। तरी सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या पॅनलला भरघोस मताने निवडून द्यावं एवढीच विनंती आहे। विजन काय असावं? गेल्या वेळेला या प्रभागात तुम्ही नवीन आहे, त्याच्या अगोदरच्या लोकांनी म्हणजे नगरसेवकांनी काय केलं, काय काम राहून गेले असं तुम्हाला वाटतं? आता आम्हाला हे फिरताना आमच्या सर्व लक्षात येतं आहे की ह्या भागामध्ये रस्ते झालेले नाही आहेत किंवा ड्रेनेज नाही आहेत। या भागामध्ये आता आम्ही सध्या सह्याद्रीनगरमध्ये आहोत। तर सह्याद्रीनगरमध्ये बघितलं तर इथून आम्हाला चालताही येत नाही अशी रस्त्याची अवस्था आहे। तर गेल्या वर्षी आम्ही जो आमचा भाग होता त्या ह्या भागामध्ये रस्ते आणि ड्रेनेजचा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। तर हे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत। कारण नागरिकांमधून इथून खूप पहिला जे नगरसेवक होते त्यांच्याबद्दल खूप संतापजनक त्यांनी संतापजनक त्यांचा आहे। तरी सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आम्ही त्यांचा रस्त्याचा असोत किंवा ड्रेनेज असोत किंवा रोजचा आपला दैनंदिन घंटागाडी वगैरे असतील, हा प्रश्न आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। आपल्या पक्षाचे नेते मंत्री आहेत, त्याचा काय फायदा होईल? आमचे आता जे नेते आहेत आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, तर हे नगर विकास खात्याचे मंत्री आहेत। तर त्यांच्या माध्यमातून आम्ही हे रस्त्याचं काम नक्कीच करणार आहोत। जेवढी आमच्याकडे मागणी येईल ते आम्ही सर्व पाठपुरावा करून आम्ही सर्व रस्ते वगैरे करणार आहोत आणि सर्व निधी देणार आहोत।